नमस्कार. आज आपण खास थंडी करता पालकचं क्रीमी सूप घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1.5 कप पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी पूर्णपणे गरम झालं की आपण यामध्ये थोडंसं मीठ ऍड करूयात. पाणी उकळल्यानंतरच आपण स्वच्छ धुवून निवडून घेतलेला पालक यामध्ये ऍड करणार आहोत. इथे मी अर्धी गड्डी पालक घेतलेला आहे. पाणी पूर्णपणे उकळल्यानंतरच आपल्याला पालक यामध्ये ऍड करायचा आहे. 1 ते 1.5 मिनिटं आपण हा अर्धवट शिजवून घेणार आहोत. पालकचा रंग बदलेपर्यंतच आपल्याला हे पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पालकचा आपला रंग चेंज झालेला आहे. आता आपण हा पालक थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करूयात. इथे मी 2 ग्लास फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे. आपल्याला हे थंड पाण्यामध्ये पालक ऍड करायचा आहे, ज्यामुळे याची अजून शिजायची प्रक्रिया थांबते व आपला पालकचा रंग एकदम हिरवागार असा राहतो. पालकचा रंग टिकवण्यासाठी आपल्याला हे थंड पाण्यामध्ये ऍड करायचं आहे. पालक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. पालक पूर्णपणे थंड झाला की आपण हा निथळून घेऊयात व मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून याची पेस्ट तयार करून घेऊयात. आपला पालक छानपैकी थंड झालाय. आता आपण हा मिक्सरच्या जारमध्ये ऍड करूयात व याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊयात. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली व यामध्ये 1 टेबलस्पून बटर घेतलेला आहे व 2 लसणाच्या पाकळ्या बारीक क्रश करून इथे मी घेतलेल्या आहेत. 2 लसणाच्या पाकळ्या आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बटरमध्ये छानपैकी रोस्ट करून घ्यायच्या आहेत. व इथे मी 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता, परंतु आपल्याला हेल्दी असं सूप बनवायचं आहे, त्यामुळे इथे मी 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण जेवढं बटर घेणार आहोत तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून बटरसाठी इथे मी 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे छानपैकी बटरमध्ये लो फ्लेमवर रोस्ट करून घ्यायचंय. आता आपण यामध्ये पालकची प्युरी ऍड करणार आहोत. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत. इथे मी साधारण 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात व इथे मी पाव चमचा मिरेपूड घेतलेली आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपल्या पालकला सुद्धा उकळी छानपैकी फुटलेली आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. आता इथे मी अर्धी वाटी दूध ऍड केलेलं आहे. तुम्ही ते क्रीम सुद्धा वापरू शकता, परंतु आपण घरच्या घरी कसं बनवायचं हे पाहत आहोत, त्यामुळे इथे मी अर्धी वाटी दूध ऍड केलेलं आहे. याचा रंग तुम्ही पाहू शकता. अगदी हॉटेलसारखं सूप तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही पालकचं सूप केलं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांना हे देऊ शकता व अतिशय हेल्दी आहे. थंडीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम लागते. 1 ते 2 मिनिटं आपण हे उकळवून घेऊयात व आपलं पालकचं क्रीमी सूप एकदम रेडी आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व पौष्टिक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.